आपल्याला प्रत्येक विषयावर तटस्थ चर्चा करायची आहे. केसरी आणि मराठा वृत्तपत्र काढून तुमच्या दोघांवर मी मोठी जबाबदारी टाकतोय. शास्त्री बुवा, झाली जाहिरात लिहून. एकदा तपासून घ्या. आगरकर केसरीचे संपादक आहे. तुमच्या मराठा ढवळाढवळ केली तर चालेल तुम्हाला? वाचून दाखवा. हो. ऐका शास्त्री बुवा, या वर्तमानपत्रातून जे सत्य आहे अशी खात्री आम्हाला पटेल त्याचाच आम्ही पाठपुरावा करू. इंग्रजांच्या आमदानीत खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते. केसरी म्हणजे सिंह असल्याने या नावाला शोभतील असेच लेख आमच्या या आगामी वर्तमानपत्रातून येत राहतील. वा आगरकर वा. काय बळवंतराव, कशी काय वाटली जाहिरात? बरी आहे. आमच्या मराठापेक्षा जरा कमीच. केसरी आणि मराठा आधुनिक भारताच्या वृत्तपत्रकारितेचं उदाहरण ठरावे. आधुनिक पुण्याची नवीन वृत्तपत्र टिळक आणि आगरकरांचे धारदार विचार. आजच वाचा केसरी आणि मराठा. 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 नमस्कार, मी नाना भिडे. हो, ऐकलंय तुमचं नाव. असो, ते महत्वाचं नाही. तर आपले कोल्हापूरचे दत्तक महाराज चौथे शिवाजी राजे यांना गादीवरून उठवण्यासाठी त्यांचा छळ करून त्यांना वेड करून सोडण्याचा प्रकार ब्रिटिशांनी चालवलेला आहे. आणि त्यासाठी कोल्हापूरचे दिवाण माधवराव बर्व्याला हाताशी धरले. त्याने एकदा का गादीचा वारस नालायक ठरला की इतर संस्थानांप्रमाणे कोल्हापूर संस्थान देखील पैशाच्या लोभाने गिळंकृत करायचं आणि ब्रिटिशांच्या घशात घालायचं असा डाव आहे बर्व्याचा. हो, आम्ही ऐकलं होतं याबद्दल. मग तुम्ही वर्तमानपत्रात का नाही छापून आणलं? अहो, या सगळ्या संस्थानी भानगडी म्हणजे स्वार्थाचं राजकारण. मग त्या सरळ अशा उघड्या करायच्या म्हणजे खऱ्या खोट्याची नीट शहानिशा करून घ्यायला हवी. म्हणजे बर्व्याचा महाराजांविरुद्ध चाललेला कट हा खोटा आहे असं म्हणायचंय तुम्हाला? हे जर सिद्ध झालं तर केसरी दिवाण बर्व्यांचीही गय करणार नाही. पण बर्व्याच्या पाठीशी इंग्रज सरकार आहे. असू दे. इंद्राय स्वहा तक्षकाय स्वहा हा मंत्र आम्हाला चांगलाच माहिती आहे. भले. हे बघा, बर्व्याने इंग्रजांशी केलेला गुप्त पत्र व्यवहार. आणि हो, जे काही करायचंय ते आपल्याला लवकर करायला हवं, नाहीतर फार मोठ्या घातपाताची शक्यता आहे. कदाचित महाराजांच्या जीवालाही धोका असू शकतो. केसरी घ्या केसरी. टिळकांचे विचार वाचा. केसरी घ्या केसरी. आपल्या महाराजांना वेडे ठरवणारा बर्वे कोण? हे काय, दाखवलेले सगळे पुरावे खोटे? या हरामखोर बर्व्याचंच काहीतरी कारस्थान असलं पाहिजे. यालाच आपकानं फटकवलं पाहिजे. हे इंग्रज खऱ्याचं खोटं कधीही करू शकतात. आता माझंच मैदान मी एकटाच खेळणार. शिवाजी महाराज की जय. माधव बर्वे हाय हाय. माधव बर्वे हाय हाय. माधव बर्वे हाय हाय. माधव बर्वे हाय हाय. शिवाजी महाराज की जय. माधव बर्वे हाय हाय. माधव बर्वे हाय हाय. माधव बर्वे हाय हाय. माधव बर्वे हाय हाय. शिवाजी महाराज की जय. Sir, Mr. Barve wishes to sue Kesari on account of defamation. We expect nothing different from you, Mr. Barve. Your dues will be paid. मला सरकारचा पाठिंबा आहे म्हणून तर मी हा कारभार आरंभलाय.
Yes? Gopal Ganesh Agaka. Why? There is an arrest warrant. अरेस्ट वॉरंट? आगरकरांसाठी? अहो आगरकर, तुम्हाला पोलीस पकडायला आलेत, खाली या. And Bal Gangadhar Tilak. मी. आगरकर, वाचा. बर्वे. चला. Agaka and Mr. Tilak, you have offended the pride of Mr. Madhavrao Bhave in articles published in your newspapers, Kesari and Maratha. I hereby sentence you to imprisonment for 3 months. बळवंतराव, वहिनींना सांगायला हवं की आमच्या जेलमध्ये जाण्याची आता सवयच करून घ्या म्हणावं. हो ना, नाहीतर या रोजच्या रडारडीला कंटाळून मला तुरुंगातच छान वाटू लागेल. तुम्हाला थट्टा सुचतीये? मुळीच नाही. मला ही बायकांची रडारड अजिबात आवडत नाही. बळवंतराव, तुम्हाला स्त्री मुळी कळलीच नाहीये. तसं असेल. तुम्हाला स्त्री म्हणजे केवळ दौर्बल्य असं वाटतं का? स्त्री एक खूप मोठी शक्ती आहे. वळलात का आपल्या आवडत्या विषयाकडे? आता काही वेळात विधवांच्या दुःखांचा पाढा वाचू लागाल. हा थट्टेचा विषय नाही बळवंतराव. आगरकर, सध्या आपण तुरुंगात आहोत, त्यामुळे इथून सुटका होईपर्यंत तरी स्त्रीचं दर्शन काही आपल्याला होणार नाही. बळवंतराव, बऱ्याच दिवसांनी असा इतका निवांत वेळ मिळाला नाही? आपल्याला जर इथे ग्रंथ आणायला मिळाले तर काय बहार येईल. खरंय, मी सरळ गणिताची आणि खगोलशास्त्राची पुस्तकं घेईन मागून. बळवंतराव, आपण आपल्या सगळ्या सुखांचा त्याग ज्या समाजासाठी केला तो समाज जुनाट रूढी आणि परंपरांना कवटाळून डाराडूर झोपलाय. नुसत्या गोडगोड शब्दांनी तो जागा होईल असं नाही वाटत मला. हळू बोला रे. तुम्हाला ते मुंबईचे पारशी बैरामजी मलबारे माहिती आहेत ना? त्यांचं काय? त्यांनी एक नवीन कल्पना काढली. नहाण न आलेल्या मुलींची लग्न कायद्याने बंद करायला हवीत. कायद्याने बंदी म्हणजे बालविवाह मान्य आहेत तुम्हाला? नाही, तसं नाही. पण इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर तुम्ही हिंदू धर्मात सुधारणा करणार असाल तर स्वतः या ना पुढे आणि करा सुधारणा. लोकांना समजावून त्यांच्या कलाने घेऊन जर समाज बदलत असता तर तो तुकारामांच्या वेळीच बदलला नसता का? म्हणजे त्यासाठी तुम्ही लोकांवरती सुधारणा लादणार? होणार नाही. होणार नाही? आगरकर, होणार नाही म्हणजे? हे घ्या. म्हणजे काय? तुम्ही मोर्चा घालणार आहात? इंग्रजाला धर्मात हात घालून देऊन तुम्ही लोकांच्या किमान जगण्यावर जर खाला घालणार असाल तर मी मोर्चा नक्कीच घालीन, पण कायदा होऊ देणार नाही. हे बघा टिळक, तुम्ही असं नाही बोलू शकत.
ए झोपा आता. झोपतो. काय हो, काय झालं? आय एम सॉरी, मी जरा माझ्या तंद्रीत. बाबा, ऍक्च्युली हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही खूप खुशीत होतात, बट आय वॉज बिट लॉस्ट. सॉरी. अरे कमॉन जावय बापू, तुमच्यावर कसा रागवेन मी? अहो, आय एम द हॅपीएस्ट मॅन. आता सौरभ अमेरिकेला जाणार आणि तुमचं आणि समीराचं लग्न होणार. मग मी व्हॉलंटरी घेणार आणि आम्ही दोघं सेटल होणार कोकणात. अहो, घ्यायची का पानं? घ्या घ्या, चला. हो या साहेब. हो चला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा रिपोर्ट तयार केलाय मी. तुम्ही तो छापायला द्या मध्यरात्रीपर्यंत. आपल्याला उद्या आला पाहिजे. ओके सर. सर सर हा, पण अर्जंट आहे सर. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत सर. अरे आत्महत्या होतच राहणार. IPL ची नवीन टीम लॉन्च होते, त्याच्या पार्टीत जा आणि एन्जॉय कर. सर पण खरं म्हणजे या हाराचे धनी तुम्ही आहात फुले. तुम्ही जर नरवणेंना आम्हाला जामीन द्यायची विनंती केली नसती तर आम्ही अजूनही तुरुंगातच असतो. बळवंतराव, मी फक्त एक निमित्त मात्र आहे आणि ही पावती तुम्हा दोघांना नाहीये, तुमच्या धाडसाला आहे. आमची सेवा तुम्हा सर्वांच्या पसंतीस पडलेली दिसते. तुम्हा सर्वांच्या सहानुभूतीने आमच्या अंगात आज खऱ्या अर्थानं बळ आलंय. अशीच सहानुभूती, असंच प्रेम जर तुम्ही कायम आमच्यावर दाखवलं तर आमचा एक पाय हा कायम तुरुंगात असेल, फक्त तुमच्यासाठी. बळवंतराव, आपल्या कार्याला लोकांच्या पावतीची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? आगरकर, लोकमत ही एक फार मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती जर आपल्या पाठीशी उभी राहिली तर आपल्या अवघ्या जगण्याचं सोनं होईल. आता आपण हे उदाहरण पाहिलं. यावरून मला सांगा, सफरचंद हे झाडावरून खालीच का पडतं? कारण पृथ्वीच्या गर्भामध्ये एक चुंबकीय शक्ती असते. बळवंतराव, लॉर्ड रे आलेत. मग अहो, शिक्षण अधिकारी आहेत ते. हा माझा वर्ग आहे आणि माझ्या वर्गात कोणी यायचं हे मी ठरवीन. खरं म्हणजे शाळेच्या बाहेर एक पाटीच लावणार आहे. डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड. प्लीज सर. तर मी काय सांगत होतो? आपटे, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, यापुढे माझ्या वर्गातच नाही तर शाळेच्या आवाराबाहेरही इंग्रज मला दिसता कामा नये. टिळक, आज आपल्यावर इंग्रजांची सत्ता आहे आणि आपल्याला शाळा त्यांच्याच परवानगीने चालवावी लागणार आहे. तुम्ही संस्थेच्या उद्देशांना तिलांजली देताय आणि हे मी कदापिही सहन करणार नाही. प्रत्येक वेळी तुम्ही तुमचंच म्हणणं खरं करणार असाल
तर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी तुम्हीच घ्या. मला यातून मोकळं करा. आपटे नाही खरंय. त्या दिवशी मी यांना एवढंच म्हटलं, शाळेचा कारभार चांगला सुरू आहे, तर आपण आपल्या पगारात 5-10 रुपयाची वाढ करावी. तर एकदम उसळलंच माझ्यावर. शाळेत आता 500 मुलं शिकतायत. 5,000 रुपयाची वाढ केली तर काय फरक पडणार आहे? आणि हो, केसरी आणि मराठाचं कर्ज अजून काही संपलेलं नाही. त्याचं काय करायचं? प्रसंगी आपण आपल्या खिशाला खार लावू शकतो, पण ज्या ध्येयानं आपण हे उद्योग आरंभले आहेत ते आता थांबवता येणार नाहीत. खरं सांगायचं तर आपट्यांचं म्हणणं मला तरी पटतंय. मी आत्मानंदासाठी बोलत नाहीये, पण व्यवसाय करायचा नाही हे आपलं ठरलं होतं. हो, पण 5-10 रुपयाची वाढ केल्याने आपण काही व्यावसायिक होत नाही. अहो, काटकसर करून देशसेवा करायची हे कसलं उलट तत्वज्ञान? कारण नफेखोरीसाठी किंवा व्यवसाय म्हणून आपण हे उद्योग आरंभले नाहीयेत. देशसेवा हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि तसं वचन आपण शास्त्री बुवांना दिलंय. बळवंतराव, तुम्ही देशसेवेचा मक्ता घेतल्यासारखं बोलू नका. मी जे योग्य आहे तेच बोलतो. हा तुमचा हेकेखोरपणा. तुम्हाला देशसेवा वाटते? ब्रिटिशांच्या मेहरबानीच्या ओझ्याखाली रमण्यात तुम्हाला समाधान वाटतंय. संस्थेची उद्दिष्ट तुम्ही खड्ड्यात घालू पाहताय. आणि अशा या लंगड्या संस्थेमध्ये राहण्यात मला काहीही रस नाही. तेव्हा इथून पुढे आपलं जमेल असं मला वाटत नाही. अरे या ना, या. काय झालं? आगरकरांनी कल्पना दिलीच असेल. नाही, आम्ही एकाच वाड्यात राहतो, पण आता आम्ही एका विचारांचे नाही. केसरीवरच्या कर्जामुळं केसरी बंद करायचा असं सोसायटीच्या मेंबरांचं म्हणणं आहे. किती कर्ज आहे? 300 रुपये. ठीक आहे. केसरीच्या सर्व कर्जासकट केसरी आणि प्रेस विकत घ्यायला मी तयार आहे. अहो, पण बळवंतराव, आपली संस्था पुरेशी नाहीये आणि तुम्ही एकटे ही जबाबदारी घेणार? मी जिवंत असे तोवर तरी केसरी बंद होणार नाही. संस्थेत विचारा, सर्वांची संमती घ्या. संमतीचा प्रश्नच उद्भवत नाही. जर संस्थेला केसरी चालवणं जमणार नाहीये आणि तुमची तयारी आहे तर लागलीच कागदपत्र करून व्यवहार पूर्ण करून टाकूया. शुभस्य शीघ्रम. गुड मॉर्निंग.
काय हे शी, किती हा पसारा मकरंद. अगं तू कशाला करते? शेवंताबाई आवरतील ना आल्यावर. शेवंताबाई गेल्यात सुट्टीवरती. त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना आज. काय? शेवंताबाईंच्या मुलीचं लग्न कसं शक्य आहे? अरे सांगितलं होतं त्यांनी तुला, त्या गावाला जाणार आहेत आळंदीला, त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. अगं कसं शक्य आहे? हे पण विसरलायस तू? सगळं मीच लक्षात ठेवायचंय का? शेवंताबाईंच्या मुलीचं लग्न नाही होऊ शकत. अगं 14 वर्षांची आहे ती फक्त. मी चहा ठेवते. समीरा, आपण काहीतरी करायला हवं यार. हे लग्न थांबवायला हवं आपण. तिच्या लग्नाचं जाऊ दे. उद्या बँकेत जा आणि लोनसाठी अप्लाय कर आणि स्वतःचं लग्न मोडण्यापासून वाचव आधी. अगं यमे, तू इथेस? मी नाही परत जाणार सासरी. अगं यमे, बाईचं हक्काचं घर म्हणजे तिचं सासरच असतं. बाईचा जन्म म्हणजेच दुर्दैव ग. जो भोग्या मिळेल त्याच्याबरोबर निमूट रात्र काढायची. अगं परंपराच आहे ती. काय ग यमे, हुप्प करून का बसलीस? काही नाही हो. हिचा नवरा परशुराम धटिंगण सांड मेला सांड. रात्र झाली की अंगात भूत शिरतं त्याच्या. आणि ही घाबरली. आता मला सांगा, एवढ्या तेवढ्या कारणावरनं का कोणी माहेरी येतं? आमची का कधी लग्न नाही झाली? पहिल्यांदा वाटते भीती, पण मग नंतर तेच हवं असं वाटतं. अहो पण हे वय खेळण्या शिकण्याचं आहे. या अशा वयात असल्या घाणेरड्या रीती. आता कायदा झाला की हे सगळे प्रकार बंद होतील. कायदा? संमती वयाचा. वयात न आलेल्या मुलींशी जर नवऱ्याने संग केला तर त्याला शिक्षा होणार. मेल्यानो, म्हणजे आता नवरा बायकोच्या मध्ये सुद्धा तुम्ही कायदा आणणार? चांडाळपणा आहे हा, चांडाळपणा आहे. अहो पण मग यमी सारख्या चिमुरड्या मुली त्यांच्या बापाच्या वयावड्या परशुरामांच्या गळ्यात बांधतो, त्याला काय म्हणायचं? अहो धर्म बुडतो, त्याचं काय? दादा, आता ही तुमची धर्माची रद्दी सोहळ्यात गुंडाळायची आणि गंगेत तिचं विसर्जन करायचं. इंग्रज सरकारला कायदे करून हिंदू धर्मात हात घालू देणार नाही. तसं बघायला गेलं तर कायदा चांगलाच आहे. मुलींचं भलंच होईल. असं ठीक आहे. तर असं समजा की नवऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून तुम्ही पोलिसात तक्रार करणार, कोर्टात केस उभी राहणार. आता आरोपीच्या पिंजऱ्यात यमीचा नवरा आणि फिर्यादीच्या पिंजऱ्यात यमी. जज मुलीची जबानी घेणार की खाजगीत नवऱ्यानं मुलीशी काय काय व्यवहार केला ते. हे राम. आणि समजा नवरा दोषीत ठरला तर त्याला शिक्षा होणार, अगदी काळ्या पाण्याची सुद्धा. म्हणजे विधवा म्हणावं तर नवरा तुरुंगात जिवंत, आणि सधवा म्हणावं तर नवरा कायमचा अंतरलेला आयुष्यभर तुरुंगात. हे सगळे उपद्व्याप करण्यापेक्षा मुलींच्या लग्नाची वय वाढवावीत हे सर्वात उत्तम. बळवंतराव, कसं आहे ना, तुम्ही काही सांगितलं की तुमचं पटतंय, पण आता आगरकरांनी काही सांगितलं की तेही पटतं. हो, आम्ही काय करायचं? थोडा विचार करायचा. धर्मात सांगितलंय म्हणून लगेच आंधळेपणानं काहीही करायचं नाही.
या सुधारकांनी संमती वयाचा कायदा करा म्हणून इंग्रज सरकारकडे तगादा लावलाय. आपल्याला सुधारणा नको आहेत का? तर आपल्याला प्रत्येक सुधारणा हवी आहे. मुलींच्या लग्नाची वय वाढवली तर हा प्रश्न सहज निकालात निघू शकेल. पण या सुधारकांना तसं करायचंच नाहीये. नाहीतर एकीकडे रानडे विधवा विवाहाचा पुरस्कार करतात आणि दुसरीकडे ह्याच रानड्यांनी आपल्या पहिल्या बायकोच्या पश्चात 12 वर्षाच्या मुलीशी बालविवाह केलाच ना. जर तुम्हाला टिळकांचं म्हणणं पटत असेल आणि इंग्रज सरकारला धर्मात हात घालू द्यायचा नाही असं वाटत असेल तर कृपया ह्या अर्जावर सही करावी. सुधारणा ही लोकमतानेच व्हायला हवी. मुठभर लोकांना वाटतं म्हणून ती सुधारणा होत नाही आणि त्यासाठी बळजबरी आमच्यावर सत्ता गाजवणाऱ्या आणि माणुसकीच्या दृष्टीने हीन असणाऱ्या ब्रिटिशांनी कायद्याने आमच्यावर सुधारणा लादूच नाही. गोऱ्यांनी हिंदू धर्मात हात घालू नये. Mr. Ranade, we'd be happy to pass this law on the age of consent. However, you should first prove to us that even you have equal support. I'm aware of Tilak's campaign against demand for this law. Okay. दुटप्पी सुधारकांची इंग्रजी गुलामी, दुटप्पी सुधारकांची इंग्रजी गुलामी. बघा टिळकांनी काय लिहिले, दुटप्पी सुधारकांची इंग्रजी गुलामी. आपणही सभा घ्यायची क्रीडा भवनात, लोकांना आपल्या बाजूनी वळवायचं आणि इंग्रजांना दाखवून द्यायचं की ह्या कायद्याला लोकांचा पाठिंबा आहे. आता हे सुधारक शांत बसतील असं मला वाटत नाही. पण लक्षात ठेवा, आपण टिळक सरांच्या बाजूनेच उभं राहायचं. क्रीडा भवनाच्या फाटकावरती आपली माणसं नेमू, तिथे एक पत्रक ठेवू की कायदा मान्य असल्याची सही जे लोक करतील त्यांना सभेसाठी आत सोडू. आणि एकदा का लोक आतमध्ये आले की रानडे कायदा समजावणारं पत्रक वाचतील आणि आपटे तुम्ही अर्जाचा कागद फिरवायचा. त्यामुळे पंचांग मांडण्यासाठी धर्मशास्त्राच्या अनुमतीची गरज नाही. सर, सुधारकांच्या सभेची तारीख आणि ठिकाण पक्क झालं. 3 दिवसांनी क्रीडा भवनात संध्याकाळी. आधी मला ऐकायचंय, मग मी ठरवेन सही करायची की नाही. संमतीच्या कायद्याला परवानगी आहे अशी सही केल्याशिवाय आज जाता येणार नाही. अहो, भलतच न्याय आहे. आधीच सह्या द्यायच्या, मग आज जाऊन काय ऐकायचं रानड्यांचं भजन. हे पा, मला जास्त काही सांगता येणार नाही. अहो, असं कसं सांगता येणार नाही. आधी आम्ही ऐकणार, मग ठरवणार सही करायची की नाही. बळवंतराव, तुम्हाला सही करावी लागेल. मी इथे केसरीचा संपादक म्हणून आलोय आणि पत्रकारांना तुम्ही अडवू शकत नाही. बळवंतराव, तुम्ही इथे?
साहर्षः जलप्राचुर्येव सुमन्युः केसरी घ्या केसरी, टिळकांचे विचार वाचा. केसरी घ्या केसरी. बळवंतराव, तुमचं समाधान झालं असेल, पण तरी मला अजूनही असंच वाटतं की तुम्ही चुकीचा मार्ग निवडला. अहो, आखाड्यात उतरल्यावर माथी लागली म्हणून तक्रार कशाला करायची दाजी? अहो, पण कुस्तीचेही नियम असतात. कुणी नाकावर ठोसे मारत नाही. या सुधारकांनी ब्रिटिशांच्या अडून कायद्याचा डाव रचलाय, तो नैतिक आहे? दाजी, आपल्याला आधी राजकीय सत्ता हवी. हे सुधारक ब्रिटिशांचे पाय चेपत हिंदू धर्मावर तीर मारणार. हे असले दुतोंडी दुटप्पी लोकनेते कसे असू शकतात? पुण्याचं नेतृत्व बदलावं लागेल. सुधारकांना गप्प बसवावं लागेल. पण आगरकर तुमच्याबद्दल मनात आडी ठेवून बसलेत. दाजी, इथे आपण परकीय गुलामगिरीत असताना, पोटात अन्नाचा कणही नसताना कुठल्या वैचारिक बदलांची अपेक्षा करतोय? आधी आपल्या हाती सत्ता येऊ देत, मग आपण घडूया सुधारणा आपल्याला हव्या तशा. हे ब्रिटिश लोक हिंदुस्थानचे तुकडे करण्याचा डाव रचतायत. आपण जितके एकमेकांविरुद्ध लढत राहू तितके ब्रिटिशांचे गुलाम होत जाऊ, हे आपल्याला कळत नाहीये का? 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. थोडा आणि झोडा या ब्रिटिशांच्या राजनीतीत आपण स्वतःहून स्वतःचा बली देतोय, हे न समजणं इतपत आपण मूर्ख आहोत कदाचित. अखंड हिंदुस्थान, हा अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला. तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघडच नाही, तर अशक्य होऊन जाईल. आणि त्यासाठी आपल्याला कुठलाही मार्ग स्वीकारावा लागला तरी तो स्वीकारायची माझी तयारी आहे. कोण कुठला आहे हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. दाजी, आता एकच ध्येय, स्वराज्य, स्वराज्य, स्वराज्य.